हॅलो, गुड मॉर्निंग. मी आता शाळेला जाणार आहे. आज मम्मीने खायला फोडणीचा भात बनवलाय. सम्राट, हाय, गुड मॉर्निंग. नाही गुड मॉर्निंग नाही, शेपिंग चालू. कलर दिल्यानंतर घर कसं वाटते तुला? चांगलं नाही. नाही. हे आपले विठ्ठल, परत आपले शिवाजी महाराज आहे ना. एकाच रूम मध्ये 3 शिवाजी महाराज आहेत आमच्या. डब्यासाठी पण फोडणीचा भात आहे. हा चम्मच. लाडूसाठी बनवते मस्त असे मुरकुल पापड. तर माझ्या माहेरी याला मुरकुल म्हणतात आणि सासरे याला नळ्या, पोंगे, बॉबी अशी याचे नाव आहेत. तर तुमच्याकडे ह्याचं काय नाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ताट भरून मी मुरकुल तळलेली आहेत लेकरांसाठी. आता बनवायची भाजी, त्यासाठी साहित्य घेतले ग्रेव्ही बनवायला. तर अगोदर मी बनवणार आहे कारल्याची भाजी. त्यासाठी फोडणीचं आणि ग्रेव्ही मी तयार करत आहे. तर ग्रेव्ही पांढरी दिसते, यामध्ये टोमॅटो नाही आणि शेंगदाणे मी कच्चे घेतलेत, त्यामुळे छान असं तळून घ्यायचं. मी अगोदर कारले हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे आता बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे मी. इतके मोठं नाही करणार, म्हणजे छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स होईल. कारल्याचे तुकडे करेपर्यंत ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत आपली तळलेली होती. कच्चे जरी शेंगदाणे घेतले तर ग्रेव्ही छान तळायची, म्हणजे छान असं भाजीला चव येते आणि कलरही येतो. ग्रेव्ही छान तळावी लागते तेल सुटेपर्यंत. आणि थोडंसं पाणी टाकून मी पातळ ग्रेव्ही केलेली आहे. तर शिजल्यानंतर परत एकजीव झाल्यानंतर थोडंसं घट्टच होते ग्रेव्ही. आणि अशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही, मला तरी खूप आवडते. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतं की मी ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य घेतले. तर त्याच्यात मी छोटे छोटे कच्चे कांदे वापरले होते. कच्चे म्हणजे जे कांद्याच्या पातीला येतात ना बाजारामधून ते. आणि तेच ग्रेव्ही एकच बनवली मी आणि त्याच ग्रेव्हीमध्ये 2 भाज्या बनवलेल्या आहेत. म्हणजे खूप सोपं जातं, वेगळी ग्रेव्ही करायची गरज नाही. आणि टेस्ट तर तशी भाजीच्या हे बनवण्याच्या पद्धतीनं आणि आपण कशाची भाजी बनवणार आहोत त्यावर अवलंबून असतं. तर इथं पण ग्रेव्ही तुम्हाला पांढरी दिसत असेल तर तेलाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात वापरले मी. यामध्ये मग आपले घरगुती मसाले टाकून घेतले आणि तळल्यानंतर आणि मसाल्यामुळं आपल्या ग्रेव्हीचा पूर्ण कलर बदलतो. तर हे शिंदेलोन मीठ आहे, म्हणजे सेंदो मीठ आम्ही खातोय सध्या, ते मीठ टाकलेलं आहे मी. आणि ग्रेव्हीला छान तळू द्यायचं तेल सुटेपर्यंत, कारण खोबरं आणि शेंगदाण्याचं पण तेल सुटतं. आणि हे गरम पाण्यामध्ये मीठ टाकून मी सोयाबीन भिजवून घेतलं होतं. तर ते हे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम पाणी टाकून शिजवून घ्यायचं. फुगलेली भाकरी, पुल्लं की आईला. तवा भरून टम्माशी फुगलेली भाकरी. या ठिकाणी मी स्वच्छ आळूची पानं धुवून घेत आहे, कारण की आपल्याला बनवायची आता आळूची वडी. थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे, तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मी आळूची वडी कशी बनवलेली आहे, तर खूप टेस्टी झाली होती. मी कालच बनवली होती, आज मी एडिट करते. धुवून घेतलेले चिमुकऱ्याचे पानं छान असे 2-3 मी सुरळी मारून घेतली आणि याला बारीक आता चिरून घ्यायचं आहे. तर नेहमी आपण कसं पानालाच बेसन पीठ लावून आळूवडी बनवतो, पण ह्यावेळेस मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे.
तर पुढे तुम्हाला समजेलच की मी कशा पद्धतीने बनवते. आणि लाडू बघा ना, त्याचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असतं, मी काय करते काय नाही. आणि त्याची थोडीशी तब्येत बरी नाही, त्यामुळं आज तो तसा दिसतोय. त्याला आंघोळसुद्धा घातलेली नाही. तर पूर्ण चिरून झाले. मिक्सरमध्ये मी लसूण, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक करून घेतले. आणि यात मी वापरते हिरा बेसन, जे रेडीमेड पीठ भेटतं ना ते. आपलं घरी दळलेलं पीठ घातलं तरीही चालतं. तर हिरा बेसन टाकल्यानंतर बनवून वाटण घेतलेलं होतं ना, ते सगळं वाटण मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हिरवी मिरची न वापरता मी लाल मिरची वापरणार आहे, त्यामुळे ह्या वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही. आता टाकूया हळद. त्यानंतर टाकायचं आहे, आणि लाडूला मध्येच बघायचं होतं की मी काय बनवते, हे मी त्याला दाखवलं उचलून की मी काय बनवत आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. त्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार लाल तिखट. थोडंसं तिखट जास्त टाकलं, कारण आळूचे पानं पीठ त्यामुळे थोडंसं सपक लागतं. आणि तिखट जर कमी पडलं तर मग टेस्ट अशी म्हणावी तशी येणार नाही. दुसरं साहित्य नसलं तर चालेल, पण तिखट मीठ अगदी बरोबर पाहिजे, कुठल्याही पदार्थाला छान अशी चव येते. त्यानंतर मी या ठिकाणी थोडेसे जिरे टाकले, ओवाही टाकून घेतला. आणि पांढरे तीळ, तिळाचं प्रमाण मी खूप वापरलेलं आहे. तर आळू वडी असो किंवा कोथिंबीर वडी असो किंवा धपाटे, आपले थालीपीठ काय, त्यामध्ये मला तीळ आवडतात आणि मी तीळ टाकते. तर भरपूर असं तीळ टाकलं. त्यानंतर इथं मीठ टाकलेलं आहे मी, शिंदिलोन मीठ. आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगोदर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त असा गोळा मळायचा. तर मला इथं थोडंसं पीठ कमी वाटलं आणि आळूचे पानं जास्त वाटले, त्यामुळे मी परत पीठ घेतलेलं आहे. कारण पीठ जर कमी पडलं आणि पानं जास्त झाले तर आपली वडी बनणार नाही आणि वाफवून पण घेता येणार नाही. तर भरपूर असं मी बेसन पीठ टाकलं. आणि आता मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकले अगोदर. आणि आता पूर्ण एकजीव करून घ्यायचे. आपण चुरते वेळेस पण आळूच्या पाण्याचं पूर्ण असं बारीक चुरा होतो आणि त्यामुळंच आपली आळूची वडी छान बनते. इडली पात्र घेतलं आणि असं मी जे मळून घेतलेलं पीठ होतं त्याचे छान असे गोळे केलेत आणि आता वाफवून घेते छान असं. तर 4 प्लेट म्हणजे जवळजवळ 16 गोळे माझे इथे या ठिकाणी झालेत. पूर्ण व्यवस्थित गोल गोल करून इडली पात्रात वाफवल्यामुळं छान असं वाफवतात आणि लवकरही इडली वाफवून घेतो त्यापेक्षा 10 मिनिट जास्त वाफवून घ्यायचं आहे, कारण आतमध्येपर्यंत हे शिजलं पाहिजे. कारण हे थोडंसं जाड असतं आणि चिकट असतं बेसन पीठ, त्यामुळं. मी दादाचा टी शर्ट ढापलाय स्पायडरमॅनवाला है ना. स्पायडरमॅन कुठं आहे? यू स्पायडरमॅनचे डोले. उहू ती आहे स्पायडरमॅन. तुला काय झालं पाय? तू कुठं जाणार आहे आता? गावाला? पप्पाकडे जाणार आहे आम्ही. बसमध्ये. पप्पा बस. क्युटी ग बाची क्युटी. तर आम्ही आता खाऊ बनवलोय. काय बनवलंय आपण खाऊ? डोसा नाही, आळू वडी. आलू वडी नाही. सगळ्यांना देऊया का आळू वडी खायला? डुशी इडली डुशी. मी इडली पात्रात केलं ना त्यामुळे डोसा म्हणते. इडली डोसा. लय क्यूट आहे ग, लय हुशार आहे बाळ. छान अशी वाफ हो. आता हे आपण काढून घेऊया. पाणी पूर्ण टाकले. हे बघा मस्त असं वाफवून घेतलंय. छान असे आपले आळू वडे वाफवले. आता हे काढून घ्यायचं. थोडं गार झालं याला आपण आता तळायचं आहे किंवा शॅलो फ्राय केलं तरी चालतं. मस्त अशा असे 4 भाग करून घेते एका वडीचे.
तेल ठेवलेलं कोंडे कढईमध्ये. म्हणजे आळूवड्या कट करून घेतल्यात ते आता तळून काढू. आजचं आपलं जेवण हे आहे सोयाबीन मसाला, इथं आहे मसाला कारलं, इथं आहे आळूची वडी, ही आहेत मुरकूल भाकरी आणि सकाळी डब्याला बनवलेला फोडणीचा भात. काय करू? काय झाले तुझ्या पायाला? हां हीच आहेत पाय, पण काय झालंय? काय काम केलं एवढं पाय दुखायला? का छालेत गेलता? डास चावला? डास चावल्यावर दाबायचं असते का? तूच डास आहे, तूच डास आहे आमच्या घरचा. डाश आई पप्पाचा डाश. हाय कर सगळ्यांना. खाऊ खाल्ला का विचार? खाऊ तू खाल्ला का खाऊ? बरं एक खरं खरं सांग. खरं सांगणार का? आंघोळ केलंय का तू? खोटा. तो आज बुडबुड केले शंभो? कधी केलाय? नाही केला. नाही केला ग. आजारी माझ्या बाळाला ताप आहे ताप. माझ्या शंभूला शंभू नाही घातली आज. माझा शंभू आज पारशा आहे. हाय शंभू तू पारशा आहे आज? उठ उठ. हे बघा मस्त अशी खेळणी खेळत होता. ओ ग बाया ताप आहे लेकरू माझा आजार आहे 2 दिवस झालं कलरच्या वासानं. आवा पळा.